फुलटॉस बॉल होता, मात्र इथे एक धाव ॲट द एंड ती वेळ गेली आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथ्या बॉलवर सिंगल. प्रेक्षकांची संख्या बघतोय आपण. अग्रिकोळी क्रिकेटवर प्रेम करणारे आमचे सगळे प्रेक्षक आम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. हे युवकांचा चषक आहे आणि आपल्या अग्रिकोळी युवकांना संधी मिळाली पाहिजे. त्यांचं देखील क्रिकेटचं टॅलेंट वाढलं पाहिजे, यासाठी या चषकाचं आयोजन. फुलटॉस बॉल आहे, ऑन साईडला फटका तितकासा प्रॉमिसिंग नाही आहे. किती धावा मिळतील? हितेश पुन्हा एकदा सक्रिय होतोय. गुड फिल्डिंग, गुड थ्रो, एकच धाव. आपल्या घरच्या मैदानावर गोडदेव संघ नेहमीच मोठा संघ दिसतो आणि तीच गोष्ट इकडेही पाहायला मिळते. गोडदेव संघानं किती गोलंदाज प्रोड्यूस केलेत, अगदी लांब लचक मोठी यादी आहे. आणि आमच्या बाजूला डाव्या बाजूला सुद्धा एक व्यक्ती अशी आहे जी गोडदेव गावासाठी क्रिकेट खेळली आहे. एन पी स्पोर्ट्सचे आमचे नितीन वारे, जबरदस्त लेग ब्रेक गोलंदाज, एन पी स्पोर्ट्स चे ओनर गोडदेवसाठी. इथे विकेट आहे, अगदी क्षेत्ररक्षक शोधलाय. प्रिन्स मात्र देखील परतलाय. मोठा झटका टीम जेम्स बॉन्डला. आणि आता नवीन बॅटर करण म्हात्रे. मात्र एका गोष्टीसाठी जय मल्हार कलाकडा उत्सव समिती आणि जय मल्हार खारीगाव टीमचं कौतुक झालंच पाहिजे, ते म्हणजे त्यांचं आदरातिथ्य. कारण जबरदस्त जेवणाची व्यवस्था, 2 प्रकारचं चिकन दिलंय, मनापासून कौतुक आहे त्यांचं. आणि त्यांनी सगळ्या संघांना, ही गोष्ट युवा चषकामध्ये घडत नाही सहसा, मात्र जय मल्हार पहिल्या वर्षी देखील त्यांनी ही गोष्ट केली, यावर्षी अजून चांगल्या पद्धतीने ती गोष्ट केली आहे. कौतुक आहे आपलं. नाश्त्याची व्यवस्था असो, जेवणाची व्यवस्था असो, चहाची व्यवस्था असो, पाण्याची व्यवस्था, सगळ्या गोष्टीकडे चाणाक्ष पद्धतीने लक्ष दिलं आहे. वेल डन जय मल्हार टीम. गोलंदाजी मार्कवर आता हिरेन येतोय. स्ट्राईक एंडला बॅटर हितेन आहे. या मॅचमध्ये हितेन आणि करणला आता सुवर्ण संधी आहे आपल्या टीमला पुढे नेण्याची. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेत फक्त आणि फक्त 4, गडी बाद 3. काय बॉलिंग! साहिल पाटील ऑन फायर. स्लो डिरवली आहे, नाही पिक करू शकले. डॉट बॉल आहे. प्रत्येक चेंडू तुमच्या रडार मध्ये नसेल, काही वेळेला तुम्हाला फटके बनवावे लागतील आणि या गोष्टी जर करायच्या असतील तर प्रॅक्टिस. वेलकम वेलकम. एकूणच आपण बघतो मुख्य गेट मधून एंट्री झाली आहे खारीगावच्या अशा नेत्यांची, ज्यांच्यामुळे निश्चितच खारीगावचं नाव अगदी पंचक्रोशीत आहे. स्वागत करूया एकूणच आपल्या एक मुख्य मंचावर मोहन मधुकर पाटील साहेब आणि त्यांच्या जोडीनं सन्माननीय धनेश पाटील साहेब. करणी चारणजी याचं देखील आपण स्वागत करूया. तसेच रवी पाटील साहेब सुद्धा इथे उपस्थित होत आहेत, त्यांचंही स्वागत करूया. पुन्हा एकदा प्लेन मिस. इथे देखील अगदी आपण बघतोय काय घडलंय. विकेट आहे, विकेट आहे. स्टंपला ब्रश होऊन गेलाय चेंडू, त्यामुळे इथे विकेट आली आहे. पुन्हा एकदा स्वागत करूया सन्माननीय मोहन मधुकर पाटील साहेब, तसेच धनेश पाटील साहेब, रवी पाटील साहेब, तसेच करणी चरण साहेब, या सर्वांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. सध्या आपण हा सामना बघतोय, सेमीफायनलची मॅच आहे आणि वेलकम सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया. मुख्य मंचावर अनेक अतिथी आहेत आणि त्यांच्या समवेत
हे महानुभाव इथे येताना दिसत आहेत. स्वागत आहे आपल्या सर्वांचं मुख्य मंचावर. आगरी कोळी युवा चषक 2026 हे जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सकाळपासून मान्यवरांची अफलातून उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. आणि मी तीच गोष्ट म्हणत आणि आज सकाळपासून एकच गोष्ट सांगत होतो की खारीगावचा इव्हेंट आहे आणि सन्माननीय मोहन पाटील साहेब दिसणार नाही असं होणार नाही. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. धनेश पाटील साहेब, आपलंही स्वागत आहे. वेलकम कर्णीचारणजी, आपलंही स्वागत आहे. रवी पाटील साहेब, आपलंही स्वागत आहे. मॅच सुरू आहे. राई वर्सेस गोडदेव मॅच सुरू आहे आणि फायनलमध्ये प्रवेश केला आहे या अगोदरच टीम पेनकर पाड्यानं. फटाक्यांच्या आतिषबाजी. आता सध्या पहिली बॅटिंग सुरू आहे राई संघाची. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 गडीबाद 4. स्थिती नाजूक आहे. यश घरात आलाय. सॉफ्ट हँडने खेळून काढलाय हा चेंडू आणि तिथूनही दुसरी धाव. नंदन भरपूर वेगाने आल्या मात्र या 2 धावा कंप्लीट. आगरी कोळी युवा चषक मान्य वरांनी अगदी भरलेला हा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. आनंद या गोष्टीचा आहे की या सर्व मान्यवरांनी देखील अगदी भरभरून प्रतिसाद दिलाय या स्पर्धेला. आज सकाळी उद्घाटन सोहळा पार पडला. स्थानिक नगरसेवक परिमनाथ पाटील साहेब इथे उपस्थित होते. स्थानिक नगरसेविका स्मिता विशाल पाटील मॅडम सुद्धा इथे उपस्थित होत्या. तसेच सुनीता भोईर मॅडम सुद्धा इथे उपस्थित होत्या. त्यानंतर शरद केशव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ते उद्घाटन पार पडलं. आणि आता सकाळपासून जी पाहुण्यांची रेलचेल, मला वाटतं ते संघ कमी आणि पाहुणेच जास्त झालेत असं म्हणायला हरकत नाही आहे. तर कौतुक जय मल्हार खारीगावचं. त्यांनी जी निमंत्रणं दिली ती निमंत्रणं अगदी पाहुण्यांनी यथोचित पद्धतीने पूर्ण केली आहेत. आपलं मनापासून आभार आहे. नेक्स्ट बॉल हिरेन. एवढा ड्राईव्ह चांगला आहे. किती धावा इथे मिळतील? 1 धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल हो ना सुरू होतं मात्र पाहूया काय घडलंय. थर्ड अंपायर दिलाय तो अँगल योग्य असेल की नाही पाहूया. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत निश्चितच आमचे आयोजक असतील. पाहूया. AK स्टुडिओच्या कंट्रोल रूम मधून आम्ही सध्या हा डिसिजन पेंडिंग ठेवलाय. एक्झॅक्टली क्रीजमध्ये सुखरूप आहेत की नाही यश घरात. आणि ज्यावेळेला स्टंप बेल्स उडवलेत त्यावेळेला त्याची बॅटची पोझिशन क्रीजमध्ये आहे की नाही या गोष्टी जाणून घेतल्या जात आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. आमच्या पंचांकडे जाईल. एक्झॅक्टली ती फ्रेम ज्या पद्धतीने फ्रीज झालंय. पंच योग्य तो निर्णय घेतील कारण यस फलंदाज बाद नाहीये. थँक्यू सर. मात्र इथे जर बघितलं तर धावसंख्येकडे आपण लक्ष देऊया. धावसंख्या झाली ती म्हणजे 6-7 आणि गडीबाद झाली 4. चला नेक्स्ट बॉल.
ओमका ओम आलाय गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे. इथे धावा मिळतील मात्र डी झोन मध्ये बॉल जाताना दिसतोय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. या 2 धावा. या 2 धावा संघाची धावसंख्या अगदी 9 वर जाऊन पोहोचली. 13 चेंडू मध्ये फक्त 9 धावा आणि 4 गडी बाद. म्हणजे मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर एकही आव्हान. ओ व्हॉट अ ब्युटी. ओमने इम्प्रेसिव्ह कामगिरी केलंय. काय गोलंदाजी होते. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा किती लांब ठेवतोय तो चेंडू आणि नंतर चेंडू अगदी बाहेर काढला जातोय. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी. अफलातून टॅलेंट आहे या मुलाकडे. निलेश पाटील यांचा मुलगा. इथेही मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे मात्र चेंडू सीमारेषा पार गेलाय. यश गळत नावाचा ब्रँड चमकलाय. हा षटकार. चार. राई संघ प्रयत्न करतोय ही धावसंख्या कशी 30 पर्यंत नेता येईल या गोष्टीकडे. यश घरात. वाईट बॉल. थोडस जास्त अग्रेशन दाखवण्याचा प्रयत्न केला. वाईट बॉल. थँक्यू सर. 16 धावा. सेमीफायनल मॅच आहे. लक्षात घ्या. टीम पेनकरपडा समोर आपण बिल्डिंग इमारत क्रमांक 3 बघतोय आणि तिकडे व्यवस्थित ते आराम करतायत. यावेळेला क्रॉस बाय स्ट्रोक आहे. इमारत क्रमांक 1 वर चेंडू. 6 धावा. आलेत आणि तिथून ही मॅच आता पलटतीये. नेक्स्ट बॉल. ओम टू यश घरात. इथे हेल्दी एज आहे. हेल्दी एज आहे. चांगले क्षेत्ररक्षण फ्लाय स्लिप मध्ये. एकच धाव. आगरी युवा चषक म्हणजे काय तर एक्सप्रेसिव्ह क्रिकेट. अगदी प्रत्येक गोष्टीत विजय हवा आहे आम्हाला. प्रत्येक संघ झगडत असतो आणि त्यासाठी आपण इथे पैशाला जास्त महत्व नाहीये की किती हजाराची स्पर्धा आहे. मात्र इथे जिंकतय कोण या गोष्टीला भरपूर महत्व आहे. कारण गावाचं नाव इन्व्हॉल्व आहे. राई जिंकणार, गोडदेव जिंकणार, पेणकरपडा जिंकणार या गोष्टीला महत्व आहे. गोडदेव संघ क्षेत्ररक्षण करतोय. करण मात्रे ऑन स्ट्राइक. शॉर्ट बॉल आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे झेल टिपण्यासाठी. ओ व्हॉट अ कॅच. चांगला झेल तनय यांच्या माध्यमातून आणि इथे करणला परतावा लागेल. मोठी विकेट इथेही आले. संघाची धावसंख्या 23 असताना 5वा धक्का.
जेम्स बॉन्ड राही 3 षटकं संपलेली आहेत. शेवटचं षटक आता हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे ओमकार नंदकिशोर पाटील. स्ट्राईक एंडला बॅटर असेल यश गरात, नॉन स्ट्राईक एंडला नवीन बॅटर हितेश म्हात्रे. अभिनवचं मैदान, या मैदानात खेळण्याची मजा काही औरच आहे. भरपूर नॉस्टॅल्जिक मोमेंट आहेत. आमचं बराच काळ या मैदानावर गेलाय. अगदी क्रिकेट असो, व्हॉलीबॉल असो किंवा इतर काही खेळ, भरपूर लोळलो या मैदानावर आणि मनापासून कौतुक आहे अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाचं, यांनी या मैदानावर अतिशय चांगलं काम केलंय. चला 6 बॉलमध्ये किती धावा जमवणार टीम राई. विथ द ब्रेक उडवलंय यश करत. ही इज इन फुल थ्रोटल. 6 धावा. कार संघाची धावसंख्या अगदी 29 वर जाऊन पोहोचली आहे. यश घरात मैदानाच्या आतमध्ये आला. या मॅच साठी पहिल्या मॅच मध्ये तो अनुपस्थितीत होता. मात्र मला वाटतं अंडर-23च्या देखील मॅचेस सुरू आहेत आणि त्यामुळे भरपूर क्रिकेटपटू बिझी आहेत आणि सध्या क्रिकेट हा फक्त छंद नाही आहे, तर यामधून तुम्ही कमाई देखील करू शकता. जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू एवढा वेगात टाकलाय, अगदी वेगात टाकलाय. इथे एक धाव कंप्लीट झाली आहे. नंदन अप्रतिम क्षेत्ररक्षण. मात्र इथे धावा नसेल कारण बॉल डेड असेल नो डाऊट, कारण ती ॲक्शन आता संपली आहे. कारण दोन्ही खेळाडू एकाच एंडला नाही पोहोचू शकणार. आगरी कोळी क्रिकेटमध्ये हा नियम आपल्याला पाहायला मिळतो. हितेश म्हात्रे ऑन स्ट्राइक. विथ द ब्रेक चेंडूला उडवलंय. 6 धावा. गुड शॉट. अगदी समोर हा षटकार अगदी लिलिया. चार मध्ये 4 विकेट होत्या. आता 36 धावा झालेत 5 गडी बाद. वेळ बदलते आपण नेहमीच म्हणतो, ती वेळ बदलली आहे. ही मॅच आता वाईड ओपन झाली आहे. धावसंख्या 36, गडी बाद 5, 3.3 षटकं संपलेली आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. चला जास्त वेळ घेत आहे प्लीज. अजून एक फायनल मॅच बाकी आहे आणि अजून अर्धी इनिंग देखील बाकी आहे. विथ द ब्रेक पुन्हा एकदा उडवलंय चेंडू. सीमा रेषा बाहेर. षटकार हितेश म्हात्रे हा देखील चमकतोय. अजून 12 धावा केलेत राई संघानं आणि अजून 2 बॉल बाकी आहेत. मला वाटतं हे सगळं मान्यवरांचं आहे. ते आलेत, त्यांना फटकेबाजी पाहायची होती आणि ती फटकेबाजी झाली आहे. इथे अजून एक चांगला फटका.
चेंडू बाउन्स होतोय, चांगले क्षेत्ररक्षण तिथे, एक धाव कंप्लीट. थांबवलंय मात्र इथे विकेट येणार आहे. इथेच मात्र यांना परतावा लागेल. फलंदाज होतोय बाद. चला नेक्स्ट बॅटर लवकर उतरा, लवकर उतरा. नेक्स्ट बॅटर वेल प्लेड हितेश म्हात्रे, चांगली बॅटिंग. नवीन बॅटर आता रुद्र 9 सेकंडला. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. किती धावा येतील? धावसंख्या झाले 43. ओ हा जबरदस्त फटका, षटकार. 49 धावा विजयासाठी. काय मॅच बनली आहे, काय स्थिती होती आणि काय स्थिती झाली. वा टीम साठी 49 धावा बनवल्या. राईट टीमने 50 धावांचं लक्ष्य. जबरदस्त मॅच होईल, कारण आतापर्यंत काय घडले या मालिकेत बघा. सांगतोय मान्यवरांना, 70 धावा मोरवा संघाने बनवल्या होत्या, गोडदेवनी चेस केल्या. मुर्दा संघाने 37 धावा बनवल्या, गोडदेव संघाने त्याही चेस केल्या. आता राई संघाने 50 धावा बनवलेत, गोडदेव संघ चेस करणार का पाहूया. चला आता महत्वपूर्ण सन्मान करूया मुख्य मंचावर. ते म्हणजे एकूणच खारी गावातील एक मोठं नेतृत्व, ज्यांनी समाजकारण, राजकारण, अगदी सांस्कृतिक, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रात मोठी उंची घातली. सन्माननीय मोहन मधुकर पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण एकूणच जय मल्हार कलाक्रीडा उत्सव समिती आणि खारीगाव क्रिकेटच्या माध्यमातून इथे करतोय मुख्य मंचावर. श्री सत्यनारायण मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मोहन मधुकर पाटील साहेबांचा सन्मान हितेश वसंत पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. सर्व सन्मान्य पाहुणे, त्यानंतर माझे नगरसेवक आदरणीय धनेश परशुराम पाटील साहेबांचा सन्मान सुद्धा होईल. आदरणीय रवींद्र पाटील साहेबांचा सन्मान होणार आहे. आदरणीय करणी चारण साहेबांचा सन्मान सुद्धा मुख्य मंचावर होणार आहे. हा सन्मान होतोय आदरणीय मोहन मधुकर पाटील साहेबांचा, जे खारगावातील प्रत्येक तरुणांच्या मागे ठामपणे उभे असतात. त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये ते सहभागी असतात. नेहमीच त्यांचे आशीर्वाद प्रत्येक उपक्रमासाठी लाभतात. असे मोहन मधुकर पाटील साहेब उपस्थित आहेत. आदरणीय धनेश परशुराम पाटील साहेब आपण यायचं आहे. आपल्या देखील कार्याचा गौरव आपण करणार आहोत. नेहमीच वडिलांचा वारसा टिकवत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तम कार्य आदरणीय धनेश परशुराम पाटील साहेबांचं राहिलेलं आहे. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आदरणीय कर्णीचारण साहेब, आपण सुद्धा खारी गावातलेच आहात आणि खारी गावातल्या प्रत्येक तरुणांच्या स्वप्नाने आपण सुद्धा खांद्याला खांदा लावून खूप चांगलं काम आपल्या परिसरात करतायत. प्रत्येक तरुणावर विश्वास ठेवतायत. आपल्याला सुद्धा भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर आदरणीय रवींद्र एकनाथ पाटील साहेब, आपला सुद्धा नेहमीच या खारी गावातील तरुणांच्या सोबतीनं सहकार्याचा भाव दिसून आलेला आहे. आपला देखील सन्मान करताना मला विशेष आनंद होतोय. हितेश वसंत पाटील यांच्या शुभस्ते सर्व सन्मान होत आहेत. हा सन्मान होतोय आदरणीय रवींद्र एकनाथ पाटील साहेबांना. धन्यवाद. असंच आपलं सहकार्य वेळोवेळी मिळत राहील असाच आम्हाला ठाम विश्वास आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांचा इथे सन्मान झालाय. आणि मगाशी मोहन पाटील साहेबांविषयी म्हणताना मनीष म्हणाला की ते खारीगावच्या प्रत्येक मुलांच्या पाठीमागे निश्चितच असतात, अगदी पाठबळ म्हणून. तर एवढंच सांगणार नाही तर ते नेहमीच कौतुकाची थाप अगदी राई गावातील देखील अनेक जणांच्या बाबतीत ठेवतात. अगदी आमच्या खांद्यावर देखील त्यांनी कौतुकाची थाप नेहमीच दिले. धन्यवाद साहेब. आपली उपस्थिती आमच्यासाठी अगदी प्रार्थनीय ठरते. चला मॅचकडे वळतोय आपण. महत्त्वपूर्ण सामना 50 धावा करायचे 24 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा आवाज ऐकूया. अगदी हा आवाज खारी गावातून जन्मला आणि अगदी महाराष्ट्रभर पसरतोय. या ऐकूया मनीषजी पाटील यांना. थँक्यू.
धन्यवाद संकेतजी पाटील. चला सामना पुन्हा एकदा कसा होतोय त्याची माहिती घेऊया. सचिन म्हात्रे आम्हाला ती माहिती देतील त्यांच्या लेखनाने. आपण पहिल्या डावाला ॲनलाइज करूया. पहिल्या षटकात धावा होत्या 4, विकेट होत्या 3. दुसऱ्या षटकात धावा आल्या 3, विकेट आली 1, धावा होत्या 7. तिसऱ्या षटकामध्ये आल्यात ओमच्या 15 धावा आणि चौथ्या षटकात आलेल्या आहेत ओमकारच्या 26 धावा. चढता क्रम आहे. तर आता लक्ष ठेवलेलं आहे 50 धावांचा पूर्ण करायचं 24 बॉल्समध्ये. पुन्हा एकदा 30 जोडी मैदानाच्या आतमध्ये. पण आता जोडी बदलली आहे. आता हिरेन आणि तनय हे 2 फलंदाज सुरुवात देताना पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर आहेत जश पाटील. पेणकरपणा संघ आलाय का? हा, हात वर करा. पेणकरपाडा अंतिम फेरीत पोहोचलेला संघ आहे आणि आता 2 संघ जे खेळत आहेत त्या 2 संघांपैकी एक संघ त्या फेरीत पोहोचणार आहे. तो जेम्स बॉन्ड राई आहे की ओम ब्रह्मदेव गोडदेव आहे. चला जश, सुरुवात करायला हरकत नाही, कारण यानंतर सामना सुद्धा 4 षटकांचा व्हायला हवा तशी अपेक्षा आयोजकांची आहे. चला ऑनफिल्ड अंपायर देखील खूप चांगलं काम करत आहेत. प्रदीप पाटील सर आणि विशाल नाईक सर. सुरुवात होते दुसऱ्या डावाची. हिरेन मात्र स्ट्रायकर सेंडला पहिला बॉल. जश पाटीलचा ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड खेळलेत. संपर्क तितका योग्य नाही म्हणता येणार. बॉल डीप मिड विकेट आणला जाईल तोपर्यंत एका धावेनं धावफलक सुरू झालेला आहे. ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाचा 1 रन आफ्टर 1 डिलिव्हरी. आता गोलंदाजांसाठी थोडं सोपं झालं आहे नाही का, कारण एक मोठं लक्ष त्यांना रोखायचं आहे आणि त्यासाठी उत्तम पर्याय जेम्स बॉन्ड राई या संघाचा गोलंदाजीचा जश पाटील. बॉलिंग मार्क व स्ट्रायकर साईडला तनय. फोर्स केलंय मिड ऑन, थोडासा उजवीकडे होता त्याशिवाय बॉल पोचतोय स्ट्रेट लॉंग ऑनला. हितेश म्हात्रे जे स्ट्रेट लॉंग ऑफला होते त्यांनी बॉल अडवला, तोपर्यंत मिळते 1 धाव. धावसंख्या पोचते 2 वर. पहिल्या 2 बॉलवर फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम जश पाटील यांनी केलंय. ताकद लावतायत दोन्ही फलंदाज. स्ट्रोकची निवड चांगली आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे पण 1-1 धाव मिळाले. फुल लेंथ बॉल. अपीलमध्ये उत्साह दिसलेला आहे. विकेट किपर सुद्धा ॲक्टिव्ह आहे अपीलमध्ये. ऑफस्टमच्या बाहेरचा फुल लेंथ बॉल, पण पंचांना असं जाणवतंय की संपर्क नाही झाला बॅट आणि बॉलचा आणि येतोय हा डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 2. तीन चेंडूचा खेळ झालेला आहे. 21 चेंडू जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. 21 बॉल्स अँड 48. खूप जास्त लांब जायचं आहे खरं तर धावांचा पाठलाग करण्यासाठी. तसे स्ट्रोक आले पाहिजे आणि हिरेन म्हात्रे यांच्या कॅपेबिलिटीवर तर संशय नाही आहे. या अगोदर प्रत्येक सामन्यामध्ये हिरेन म्हात्रे उत्तम दर्जाचा खेळ दिलेला आहे आणि म्हणूनच त्या क्षमतेचं पुन्हा एकदा सादरीकरण या डावात झालंच पाहिजे. फुलटॉस, स्लॉग स्वीप, बॉल गॅप मधून सीमारेषा पार. मिळतील धावा 2. एक्साइटमेंट लेवल थोडीशी कमी करावी लागते. स्वामी समर्थ इव्हेंट्स. 2 मिळतात. स्कोर झालेला आहे 4 धावा. धीम्या गतीचा बॉल खेचलाय आणि बॉलला फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, सिक्सर. 10 धावा धावफलकावर आहेत. बॉल्स डिलिव्हर्ड झाल्यात आतापर्यंत 5. जिंकण्यासाठी आता 40 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू 40 धावा. हिरेन म्हात्रे पूर्णपणे जबाबदारी आपल्या
खांद्यावर घेतोय, अनुभवाचा खेळ देतोय, मेहनत घेतोय. क्रॉस बॅटेड खेळलेत, मिडॉन आहेत, डेंजर एंडला हिरेन म्हात्रे होता, पण स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवले. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या आहे 11, जिंकण्यासाठी 39, बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 39 धावांची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच. आला कमान धीरज पाटील. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस रक्कम आदरणीय हितेश वसंत पाटील यांच्या वतीने पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आम्हाला पुरस्कृत झालेला आहे. खूप आनंद आहे. खारी गावातील प्रत्येक सदस्य, प्रत्येक ग्रामस्थ, प्रत्येक वरिष्ठ नागरिक या स्पर्धेला आपलं योगदान देताना पाहायला मिळालं आहे. व्यासपीठावर सर्व सन्माननीय पाहुणे तर बसलेले आहेतच, जे नेहमीच या तरुणांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवतात. आणि म्हणूनच खारी गावातला जो प्रत्येक इव्हेंट आहे, मग तो कोणताही असू द्या, तो आपण ग्रँडच करतो. त्यासाठी सर्व खारी ग्रामस्थांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. जो विश्वास नेहमीच आपण या तरुणांवर ठेवतायत, त्याचमुळे हे सर्व तरुण एकत्रित येऊन एका कार्यक्रमाला इव्हेंट बनवण्याचं काम करत आहेत. चला आता पाहूया. पहिल्या षटकावर तर दोन्ही संघांचा समान दबदबा राहिलेला आहे, कारण विकेट वाचून खेळ चालला आहे उमरमध्ये गोडदेवचा. 11 धावा त्यांनी बनवल्या, त्यातल्या त्यात हिरेन अजूनही स्ट्राईकवर आहे. 18 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. चला, खारी गावामध्ये किंवा भाईंदरमध्ये सूर्यास्त 8 वाजता होत नाही, त्याच वेळेत होणार. त्याच वेळी आपल्याकडे जितका वेळ आहे तितका वाचवायचा आहे, वापरायचा आहे, युटिलाइज करायचं आहे. 5:48 झाले आहेत आणि अजूनही अंतिम सामना बाकी आहे. ओ, रीच मध्ये होता बॉल, पण आउट ऑफ रीच नाही करता आला. काऊ कॉर्नरला झेल देऊन हिरेन मात्रेचा खेळ संपला. विकेट डाऊन. देवाला दादा काय पाहिजे? हिरेन परतलेत आणि आता प्रतीक आलेत. प्रतीक नवीन फलंदाज मैदानात पोहोचलेले आहेत. चला, धीरज पाटील ओके ओके, शांती. जतीन पाटील, धीरज पाटील ओके, प्रणव पाटील ओके ओके. अजून कोण आहे का तिकडे? ओके मध्ये, ओके मध्ये चालू द्या. 11 धावा, एक फलंदाज बाद. 1-1, लॉस ऑफ 1 आफ्टर 1.1. चला चला, वेळ घेऊ नका प्लीज. बघा, रिक्वेस्ट आहे, यानंतर अंतिम सामना योग्य त्या वेळेत सुरू व्हायला हवा, योग्य त्या वेळेत संपायला हवा. त्यासाठी आम्ही त्या सूचना वारंवार देत आहोत. प्रतीक काय खेळला आहे. आर के मुरवा संघाविरोधात 2 षटकार योग्य त्या वेळी सामना फिनिश करण्याची क्षमता प्रतीककडे आहे. प्रतीक पाटील फुल लेन, बॅटचा फेस स्क्वेअर लेगला क्लोज केला. हितेश मात्रे यांचा अनुभव आहे. चलाक गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. धीरज पाटील, श्री स्वामी समर्थ इव्हेंट्स, ज्यांच्या वतीने आम्हाला साऊंड सिस्टीम म्हणजे आमच्या आवाजाची काळजी ते घेत आहेत. आवाजाला फिल्टर लावत आहेत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. 16 चेंडू आणि 39. जितके जास्त डॉट बॉल तितकं जास्त प्रेशर ओम ब्रह्मदेव गोडदेव संघावर येईल. आणि शेवटच्या षटकात किती होत्या ओमकारच्या? 26 धावा. तर त्याची परतफेड करायची असेल तर आतापासूनच ती पूर्वतयारी करावी लागेल. टॅप केल्या हलक्याताने, पॉईंटला क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. वेळ काढून घेतले प्रतीकने. स्ट्राईक रोटेट केले, स्ट्रायकर तन्मयला आणले. धावसंख्या 12 झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. 38 स्टील रिक्वायर्ड टू विन. आदरणीय योगेश प्रभाकर पाटील, आपणास निवेदन आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं देखील स्वागत आहे. यांचं देखील योगदान नेहमीच प्रत्येक उपक्रमामध्ये असते.
योगेश प्रभाकर पाटील आपणास देखील निवेदन आहे की आपण या व्यासपीठावर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हलकसं बदल आलित्य पण उंची जास्त, अंतर कमी, लॉंग ऑनला सोपा झेल आणि फलंदाज तनयचा संपलाय खेळ. धक्क्यांवर धक्के बसतात. ओमप्रमोद गोडदेवला अडचणी वाढतात. ओमप्रमोद गोडदेवच्या आणि जेम्स बॉल रायसकाकडून दमदार खेळ गोलंदाजांचा. जतीन गाणी वाजवलं तरी चालेल, विकेट गेलेला आहे. चला साऊंड प्लीज. स्कोर झालेला आहे एकंदरीत 12 धावा. 38ची गरज आहे. ओमप्रमोद घोडदेव चेस मास्टर टीम राहिली आजच्या दिवसातली. म्हणजे अशक्य सामना सुद्धा शक्य करून दाखवण्याची क्षमता ओमप्रमोद घोडदेव संघाकडे आहे. आपण दुपारपासून मी स्वतः बघतोय आणि पाहूया या सामन्यामध्ये तसंच पुनरागमन होईल का. पण हितेश म्हात्रे फॅन्टॅस्टिक बॉलिंग अटॅक. पावलं नाही चालली, पाय जमिनीशी घट्ट करून खेळायचा प्रयत्न होता, नाही कन्वर्ट करू शकले. फटक्यामध्ये येतोय हा डॉट बॉल. हितेश तुम्हाला स्ट्रायकर सेंडला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे आतापर्यंत. या षटकातला धावसंख्यात थांबले 12वर. 13 चेंडू 38. 13 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल हितेश. जबरदस्त स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक खेळलेला आहे. हितेशने 2 मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 14 झाले. जिंकण्यासाठी 36ची गरज. बॉल शिल्लक आहेत 12. 12 चेंडू 36 धावा. ओमप्रमोद घोडदेव तसेच अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाचा आपण आभार व्यक्त करूया. मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे गेल्या वर्षी सुद्धा आणि या वर्षी सुद्धा हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आभार. 12 चेंडू 36. बॉलिंग ट्रॅक बॉलर येत आहेत 3ऱ्या षटकासाठी. यश घरत येत आहेत. यश तर स्लॉग ओव्हर एक्सपर्ट आहे राईट. त्याला 3ऱ्या क्रमांकावर बोलवलंय. मला 4थ्या क्रमांकावर कोण जाईल. यश घरतला 3ऱ्या क्रमांकावर आहे. ची गरज आहे. 36. वेल बॉस 36. यश ओव्हर द विकेट. हो पहिलाच बॉल खेचलाय पण डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. 2 मिळत आहेत. धावसंख्या पोचते 16 या आकड्यावर. 16. एक बॉल महत्वाचा आहे पण प्रत्येक बॉलवर जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. ज्या वेगानं जायचा तो वेग तर मेंटेन नाही केला पण प्रयत्न चालू आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहेत पण तो बनेल दर्शक. वालसी मारेशा पार. मच नीडेड बाउंड्री फॉर ओमप्रमोद घोडदेव. चौकार. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. आवश्यकता अशाच फटक्यांची पण एकच खेळून नाही चालणार. एका मागोमाग एक अनप्रेडिक्टेबल गेम आहे आणि त्याचमुळे आपण सर्वजण का क्रिकेटला पसंत करतो. दहा चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. 10 बॉल 30. म्हणजे शेवटच्या 6 बॉल्समध्ये ज्या धावा आल्या आहेत त्या महागात पडत आहेत. पण पाहूया झालं गेलं विसरून जायचंय. पुढे एक चांगलं करायचंय. तो विचार तुमच्या मनात असायला हवा. बैठक खेळायचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चुकला. बॉल मागे सरकला. तोपर्यंत एक धाव मिळते. एक वाढते. धावसंख्या पोचते आता 21 वर. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9. 9 चेंडू 29 धावा. पेंडकरपणा संघ आलाय का. हा आराम करतोय. हा इव्हेंट यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाची मेहनत लागलेली आहे. सर्वांचा उल्लेख मी नक्कीच करेन. प्रत्येकाचं योगदान, प्रत्येकाचं आर्थिक सहकार्य, प्रत्येकाचं वस्तू स्वरूपातलं सहकार्य हे खरंच लक्षवेधी आहे. 21 झाले आहेत. 29ची गरज. नेक्स्ट बॉल.
हो बॉल हवेत, जास्त एलिव्हेशन, अंतर गाठलं जाईल का पाहूया. नाही, मैदान क्लिअर होणार नाही. फलंदाज हितेचा संपलाय खेळ. पूर्णपणे अधिराज्य या सामन्यावर. जेम्स बॉन्ड राईज. कमॉन डीजे. नवीन फलंदाज प्रणित पाटील थोडक्यात येतात आणि आपला खेळ देऊन जातात आणि तशाच खेळाची आवश्यकता आहे. प्रणित पाटीलला तितक्याच वेगानं खेळायचं आहे ज्या वेगासाठी, ज्या स्ट्रोक प्लेसाठी त्यांना ओळखलं जातं. बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 29 धावांची. 8 बॉल आणि 29 धावा. चला 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 8 बॉल्स आणि एक जिंकण्यासाठी 29 षटकारांची भाषा बोलायची आहे. आणि बॅटची लिडिंग एज, बॉल विकेट किपर चुकले. आता उल्हास आपण हातातून निसटावा तसा बॉल जश पाटीलच्या हातातून निसटलेला आहे. कॅच होऊ शकली असती, विकेट मिळू शकली असती, विकेट नाही मिळत आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 7 बॉल 28. पूर्णपणे हा सामना पहिल्या षटकापासूनच कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे जेम्स बॉन्ड राय या संघाने. म्हणजे डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही आहे. एक षटकार पहिल्या षटकात आला होता पण त्यानंतर दुसऱ्या षटकात एकही मोठा स्ट्रोक नाही आणि तिसऱ्या षटकात फक्त एक चौकार आला. त्या व्यतिरिक्त पूर्णपणे कंट्रोल. आपल्या गावातला एक सदस्य खूप खुश असेल, नाव मी घेईन या बॉल नंतर. फुल लेंथ बॉल ड्राईव्ह केला, मिड विकेटला प्रोटेक्शन, चांगलं कलेक्शन होणं गरजेचं होतं. आपल्या गावातला डिकेश वर्तक आज खुश असेल. डिकेश वर्तक खुश असेल ना. हा, आपल्या गावातला डिकेश वर्तक खुश असेल. पेंडकरपाडा संघ क्वालिफाय झालेला आहे फायनलसाठी आणि तो खेळलाय सुद्धा. पार्ट टाइम पेंडकरपाड्याचा आहे, फुल टाइम खालीगावचा आहे. तर कुणाल पाटील ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य 5,000 रुपये दिले त्यांचे काका श्री देवानंद पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करूया. या देवानंदजी, आपल्याला दूरचा प्रवास करायचा आहे, यानंतर आपण सन्मान स्वीकारायचा आहे. मी राहुल म्हात्रे यांना विनंती करतो की या आपण देवानंद पाटील यांचा सन्मान, कुणाल पाटील ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, त्यांच्या वतीनं देवानंदजी पाटील हा सन्मान स्वीकारताय. धन्यवाद. असाच विश्वास नेहमीच आपल्या वतीनं ठेवला जाईल अशीच अपेक्षा. 6:27. चला आता ड्रिंक्स ब्रेक. चला ड्रिंक्स ब्रेक नकोय प्लीज. फायनलचा सामना व्यवस्थित करायचा आपल्याला. शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत. प्रिन्स म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी पोहोचतायत. पेंडकरपडा आपला कॅप्टन पाठवून द्या फक्त. पेंडकरपडा आपला कॅप्टन पाठवून द्या लगेच. आपण लगेच टॉस करणार आहोत कुठलाच वेळ न घेता. घरी अशी कामं करतील ड्रिंक्स बॉय. हा पेंडकरपडा कॅप्टन. हा टॉससाठी या. चला येता येता 5 मिनिटं होतीलच, तुम्ही या. 6 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 27 ची, राईट. आणि बॉलिंग ट्रॅकवर प्रिन्स आहेत. हा तू खुश असशील ना, तू खुश असशील. हा तेच तू खुश असशील आता. चला चला थांबू नका. 6 चेंडू 27. आदरणीय कर्णिचारण साहेब धन्यवाद. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात त्याबद्दल आपला आभार. असाच विश्वास आपला नेहमीच असू द्या. तर या 2 मिळत आहेत, 2 कमी होत आहेत टार्गेटमधून आणि 25 ची गरज. 5 चेंडू 25 धावा. क्रिकेटचा खेळ आता प्रत्येकाला खेळायचा आहे, कारण प्रत्येकाला लोकप्रियता हवी आहे आणि तुमच्याकडे चांगला खेळ आहे.
मग तुमचं गाव कोणतंही असू द्या, तुम्हाला लोकप्रिय होण्यावाचून कोणीच रोखू शकत नाही. कित्येक जणांना ती लोकप्रियता मिळाली आहे. हो, ताकदीने मारलाय बॉल कॉलेज इमारतीवर, धावा मितीचा षटकार येतोय, सामना सुरू ठेवलाय. आता एक नाही, आता असेच प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. षटकार येतोय फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून. चार चेंडू बाकी आहेत, तिकडूनची गरज आहे म्हणजे फक्त षटकार, त्या व्यतिरिक्त काहीच नाही. धन्यवाद डीजे. 19 धावांची गरज आहे. सामना प्रतीकने सुरू केलाय, संपवेल का पाहूया. पुढचा बॉल प्रिन्सचा, कॅप्टनने ठेवलाय भरोसा, तर मग धावफलकावर लावीन मी 6 धावांचा ठसा. प्रतीकचा आणखीन एक षटकार. माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वाची करोशिये गावानू. थँक्यू. काय मोहन पाटील साहेब, काय वाटतं आणखीन 2 येतील का? आणखीन 2 षटकार येतील का? धनेश पाटील साहेब काय वाटतं आणखीन 2 षटकार येतील का? हितेश पाटील साहेब काय वाटतं? एक्झॅक्टली. पण आता पाहूया, आपलं फक्त तर्क आहे. धर्मेशजी काय 2 षटकार येतील का? येतील. सर्वांना अपेक्षा आहे की चांगलं क्रिकेट झालं पाहिजे, शेवटच्या बॉलवर सामना पोहोचला पाहिजे. आणि पाहूया तो सामना पोहोचतोय का. प्रतीकने सामना गरम केलाय. जितका गरमागरम चहा आमच्या कॉमेंट्री डेस्कवर आहे, तितका गरमागरम सामना मैदानाच्या चालू आहे. आदरणीय धनेश परशुराम पाटील साहेबांकडून बक्षीस आलेलं आहे. 1 षटकार आला पुढे तर 1000 रुपये. पुढच्या बॉलवर षटकार आला तर आदरणीय धनेश परशुराम पाटील यांच्याकडून 1000 रुपये प्रतीकला. 3 चेंडू जिंकण्यासाठी 13ची गरज आहे. ओम ब्रह्मदेव घोडदेवला. पुढचा बॉल प्रिन्स टू प्रतीक. बॉल हवेत आहे. संदीप काऊ कॉर्नरला, बॉल सीमारेषा पार. 4 चौकार. चौकार आलाय. सामना अजून चालू आहे. समीकरण सोडवता येऊ शकतं. बॉल शिल्लक आहे 2 आणि आवश्यकता 9ची. क्या बात. बॉलवर षटकार आला तर आदरणीय धनेश परशुराम पाटील यांच्याकडून 2000. आता 1 नाही 2000. सामना प्रतीकने पूर्णपणे आपल्या जबाबदारीवर घेतलेला आहे. आपल्याकडे जी प्रतिभा आहे ती दाखवण्याची ही संधी आहे आणि त्यावर तो आपलं काम करतोय. या अगोदर ऑलरेडी त्यांना सामनावीरचा पुरस्कार मिळालाय. या अगोदर ऑलरेडी त्यांनी 6 बॉल 17 चेस केले. 1 बॉल ठेवून त्याचमुळे पुढचे 2 बॉल 9ची गरज. आदरणीय पवन घरत साहेबांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. सामना खूप चांगला रंगतोय. घोडदेव की राई. आणि पाहूया आता घोडदेव संघाकडून प्रतीक आलेला आहे. आपल्या कामगिरीचा आढावा तो पूर्ण जगाला देतोय. माझ्यावर भरोसा का ठेवायला पाहिजे तो पूर्ण जगाला सांगतोय. हिशोबापेक्षा जास्त मिळवायला हिशोबापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत तो घेतोय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. प्रिन्स पाहूया. प्रिन्सला सुद्धा आपल्या कामगिरीवर लक्ष द्यायचंय. प्रिन्सला सुद्धा स्लॉग ओव्हरची जबाबदारी दिली आहे. त्या जबाबदारीची जाणीव ठेवायची आहे. 2 चेंडू 9. बॉल हवेत. प्रिन्स आता पुनरागमन करतोय. लॉंग ऑनला झेल देऊन प्रतीकचा खेळ संपतोय. 1 चेंडू 9. पिछली बातों की चर्चा करके क्या फायदा. तर आता एका चेंडूमध्ये 9ची गरज आहे. पण काय फाईडबॅक प्रतीकच्या वतीने पाहायला मिळाला. उमरामध्ये घोडदेव संघाला शेवटपर्यंत त्यांनी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न दिले होते. 1 चेंडू जिंकण्यासाठी 9ची गरज. पुढचा बॉल प्रिन्स अंतिम फेरीत प्रवेश केलाय. जेम्स बॉन्ड राई. अभिनंदन.
राई टीम खेळणार आहे पेंडकरपडा संघासोबत. चला पेंडकरपडा या, राई या, हार्ड लक टीम ओम ब्रह्मदेव गोडदेव. लई दम लागतो भावा